मम्मी आज काय बनवतेस? आज मी बनवत आहे रवा इडली। हॅलो, मी भाविता। कसे आहात सर्वजण? मी आज बनवत आहे रवा इडली। तर त्यासाठी ना मी तांदूळ भिजत टाकलेत ना डाळ। ही रवा इडली फक्त 15 मिनिटात तयार होते आणि झटपट तयार होते। तर इथे मी रव्याची इडली बनवण्यासाठी 1 कप रवा घेतला आहे, 1 कप दही, गाजर, शिमला मिरची, कॉर्न आणि काजू घेतले थोडे। तर ही इडली बनवण्यासाठी मी पहिल्यांदा हे सर्व मिश्रण भाजून घेते। त्याच्यानंतर आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे इडलीचं। त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यामध्ये मी तेल टाकत आहे। त्यामध्ये मी तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडी उडद डाळ टाकते, कढीपत्ता, कोथिंबीर, छान मी तडका देते। त्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतला आहे, तो मी टाकत आहे आणि तो छान असा भाजून घ्यायचा। असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये जे पण तुम्हाला ज्या आवडत्या भाज्या असतील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता इडलीमध्ये। मी यामध्ये फक्त बेबी कॉर्न, शिमला मिरची, गाजर आणि कॉर्न घेतले आहेत। असा आपला रवा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भाज्या ऍड करूया। गाजर टाकते, शिमला मिरची, कॉर्न, हे सगळे असं मिक्स करून घेऊया। हे मिश्रण असं थंड होऊन द्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही आपण ॲड करू शकतो। हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दही ॲड करते आणि हे मिश्रण 10-15 मिनिटे असं ठेवायचं, त्याने जेणेकरून रवा चांगला फुलला जाईल। हे पण मिक्स करूया। हे असं मिश्रण 15 मिनिटे आपण ठेवूया। ह्या रवा इडलीच्या मिश्रणमध्ये मी 1 पॅकेट इनो टाकते आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपली इडली सॉफ्ट होईल आणि छान तयार होईल। आणि जर तुम्हाला हे मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता। मी इथे इडलीचे भांडे घेतले आहे, त्या पात्राला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर टाकायचं आहे। आणि इथे मी काजू घेतले आहेत, ते काजू मी आधी पहिल्यांदा इथे हे ठेवते, नंतर आपण इडली काढल्याच्या नंतर ते छान वरती असे दिसतात, त्याच्यामुळे मी इथे काजू घेतले आहेत थोडे। असं आपल्या पात्रामध्ये मी टाकून घेतलं आहे, त्यात आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवूया स्टीम करायला। अशा प्रकारे मी इडली स्टीम करायला ठेवली आहे आणि मग आपली इडली तयार होणार। तर आता आपण बघूया आपली इडली तयार झाली की काय। मी झाकण काढते। ही अशी आपली इडली तयार झाली आहे रव्याची। मी आता रवा इडली ही प्लेटमध्ये काढत आहे। मी इथे रवा इडली तयार केली आहे आणि ही रवा इडली 10-15 मिनिटात तयार होते। त्यासाठी ना मी तांदूळ भिजत ठेवलेत ना डाळ, फटाफट अशी 15 मिनिटात रवा इडली तयार होते। तर तुम्ही पण घरी ट्राय करू शकता आणि सॉफ्ट तयार होते।